श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला मानसी तामणकर यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र. या कथेचा पुढील भाग. आता हे उघडच झालं होतं की मोहिनी आपल्या पतीला राजवीर सरीनला नेस्तनाबूत करायला टपली होती आणि तो कधी राम म्हणेल याची विलक्षण किंबहुना क्रूर उत्कंठा तिच्या प्रत्येक हालचालीत दिसत होती. पण मी तिला ती असं करायला का उतावळी झाली आहे हे जाणून घेण्यास उत्सुक होतो. मोहिनी निघून गेल्यानंतर एकूण घटनेचा माझ्या फायद्या तोट्यांच्या दृष्टीने मी अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करू लागलो. पण नुकसान किंवा तोटा होईल अशी कोणतीच बाजू माझ्या समोर आली नाही. त्याचा मनातल्या मनात उहापोह करत असताना मी निद्रेच्या अधीन झालो. जागा बदलली असल्यामुळे कदाचित मला जाग लवकरच आली. पण जी काही झोप झाली त्यात बऱ्याच वेळेला मला स्वप्नात मोहिनीच दिसली. माझं जुनाट घाणेरडं घर दिसलं. 7:30 वाजून गेले तरी मी बिछान्यात लोळत राहिलो. जागेवर पडूनच मी खोलीचं निरीक्षण केलं. सफाईची गरज आहे हे लक्षात येताच मी उठलो आणि अनेक उरकून प्रथम दोन्ही खोल्या साफ केल्या. इथं माझ्यापूर्वी असलेला ड्रायव्हरचा गणवेश मला एकदम फिट बसला. सहजपणे माझा हात गणवेशाच्या खिशात गेला तर हाताला जुना लिफाफा लागला. लिफाफ्यावर सोपान जगताप, न्यू बंडाला देवनार, मानखुर्द, मुंबई 88 असा पत्ता लिहिलेला होता. हा पत्ता वाचताच माझ्या लक्षात आलं की हा सोपान जगताप म्हणजे सरीन साहेबांचा आधीचा ड्रायव्हर. का कोणास ठाऊक, पण कधीतरी या सोपानला भेटायचं असं मी ठरवून टाकलं. त्याच्या भेटीने मला बराच फायदा होईल असं तीव्रतेने वाटलं. 8:30 वाजता मी खोलीतून राजवीर सरींच्या बंगल्यात आलो आणि इथे तिथे कुठेही न डोकावता सरळ स्वयंपाकघरात गेलो. पण तिथं स्वयंपाक करण्यासाठी लागणारं कुठलंच सामान साधन सामग्री नव्हती. पण तिथे एक मोठी वस्तू होती. ती वस्तू म्हणजे 8 फूट लांब आणि 3 फूट उंच असा एक मोठा डीप फ्रीजर होता. 10 माणसांच्या कुटुंबाची वर्षभराची भाजी फळं त्या मोठ्या फ्रीजमध्ये सहज राहिली असती. वृत्तपत्रातील जाहिरातींचा धंदा सुरू करण्यापूर्वी मी इलेक्ट्रिशियन म्हणून एका मटणाच्या दुकानात अशाच प्रकारच्या अवाढव्य फ्रीजची व्यवस्था पाहण्यासाठी जात असे. म्हणून राजवीर सरींच्या बंगल्यातील स्वयंपाकघरातील हा फ्रीज मी उत्सुकतेने उघडून पाहिला आणि मला आश्चर्य वाटलं. फ्रीज पूर्णपणे रिकामा होता. एवढी मोठी महागडी वस्तू नुसती पडून वाया गेली होती. स्वयंपाकघरातील स्टोर रूम मधल्या टेबलावर मला एक कॉफीचं काचपात्र दिसलं आणि त्यात कोण जाणे कधीची केलेली थोडीशी कॉफी उरलेली होती. मी ते कॉफीचं भांडं उचललं आणि कुकिंग रेंजच्या स्टोव्हवर ठेवलं. कॉफी गरम करत असताना मोहिनीनं स्वयंपाकघरात प्रवेश केला. काळ्या रंगाचा अत्यंत उंची स्वेटर मोहिनीने परिधान केला होता आणि तो आकाशी रंगाच्या साडीवर तिला शोभून दिसत होता. अत्यंत तंग असलेल्या स्वेटरमुळे मोहिनी अधिकच आव्हानात्मक दिसत होती. माझी तर नियतच बिघडायला लागली. मी एकटक तिच्याकडे बघू लागलो. तू इथे काय करतोयस? तिचा स्वर तीव्र आणि कटू होता. कॉफी पिण्याची इच्छा झाली म्हणून इथे आलो मॅडम, मी नम्रपणे म्हणालो. तू नोकर आहेस ना, मग नोकरासारखा राहा. तुला राहायला दिलेल्या जागेतच तू राहिलास तर अधिक चांगलं. तिचा स्वर तिखट होता. मी आपल्याला घरकामात काही मदत करू का? मदतीच्या नावाखाली घरात घुसण्याऐवजी तू घरापासून दूर राहिलास तर बरं होईल. मी हसलो. कॉफी पिऊन मी गॅरेजमध्ये आलो. मर्सिडीजची व्यवस्थित साफसफाई केली. वेळ झालीच होती. गाडी घेऊन मी बंगल्याच्या पोर्चमध्ये आलो. ठीक 10:30 वाजता राखाडी रंगाचा सूट परिधान केलेला, आता क्रोकोडाईल लेदर ब्रीफकेस घेतलेला राजवीर सरीन बंगल्याच्या पायऱ्या उतरून मर्सिडीज जवळ आला. ड्रायव्हरच्या तत्परतेने मी त्याला कडकडीत सलाम ठोकला. त्यानं किंचित हसून त्याचा स्वीकार केला. मी मागचा दरवाजा उघडून उभा राहिलो. तुला कपडे अगदी फिट बसलेत शफी. मागच्या सीटवर आरामात बसून त्यानं हातातील ब्रीफकेस शेजारी ठेवत म्हणाले. हो सर. तू नाश्ता केलास का?
होय सर, मी कॅब नीट करत खोटं बोललो. तुला टर्नर रोड माहिती आहे का? ब्राईटलँड बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस आहे, तिकडे गाडी घे. बरं. 10व्या मिनिटात मर्सिडीज मी ब्राईटलँड बिल्डिंगच्या आवारात आणून उभी केली. या इमारतीच्या तळमजल्यावर ऑफिसेस होती. राजवीर सरींचा मोठा 3 रूम किचनचा फ्लॅट तळमजल्यावरच होता. या फ्लॅटचं रूपांतर त्यानं ऑफिसमध्ये केलं होतं. गाडी उभी करून मी त्वरित बाहेर आलो आणि राजवीरच्या बाजूला दरवाजा उघडून उभा राहिलो. राजवीर सावकाश बाहेर आला. ब्रेकफास्ट माझ्या हातात देत तो ब्राईटलँडच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागला. ते कमर्शियल कॉम्प्लेक्स असल्यामुळे आवारात माणसांची वर्दळ होती. जाणाऱ्या येणाऱ्या माणसांपैकी कोणीही राजवीर सरींकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्यावरून मी अंदाज केला की एवढ्या श्रीमंत सरींविषयी म्हणावा तितका जिव्हाळा त्याच्या शेजाऱ्यांच्या मनात नाही. राजवीरचं ऑफिस म्हणजे अगदी त्याच्या बंगल्याच्या विरुद्ध होतं. दुसरं टोकच म्हणा ना. बंगल्याचा डामडौल जितका दिमागदार होता तितकंच त्याचं ऑफिस रद्दड होतं. भिंतीचा रंग ओळखण्यापलीकडचा होता. हॉलमध्ये एका कोपऱ्यात स्टँडवर ठेवलेले फिल्मच्या पत्र्याचे चपटे मोठे गोल डबे अस्ताव्यस्त तर होतेच, शिवाय त्यांना पार गंज चढला होता. एडिटिंग मशीनचा मुख्य प्लग तुटलेला होता. याचा अर्थ त्या मशीनवर गेल्या कित्येक महिन्यात कोणतीही नवीन फिल्म एडिट करण्यात आली नव्हती. म्हणजे फिल्म निर्माता म्हणून गेल्या काही वर्षात राजवीरनं नवा चित्रपट निर्माण केला नसावा हे उघड होतं. ज्या टेबलाजवळ राजवीर बसत ते टेबल प्रशस्त आणि काचेचं होतं, पण त्यावर फालतू कागदांचा ढीग आणि धूळ पसरलेली होती. मी हातातील किमती क्रोकोडाईल लेदरची ब्रीफकेस त्या धुळीनं माखलेल्या टेबलवर ठेवली. 4च्या सुमारास मला न्यायला ये. आता तू घरी जा. मोहिनी मॅडमना कामात मदत कर. मॅडमना माझी मदत नकोय साहेब. राजवीरनं माझं वाक्य कदाचित ऐकलं नसावं. तो सरळ माझ्याकडे न पाहता एडिटिंग रूममध्ये निघून गेला. फ्लॅटचा दरवाजा लावून मी ब्राईटलँड इमारतीतून बाहेर पडलो. बांद्रा सर्कल जवळच्या पार्किंग लॉटमध्ये मर्सिडीज लॉक करून मी जवळच्या उडुपी हॉटेलमध्ये गेलो. इडली सांबार आणि व्हेजिटेबल सँडविच कॉफी असा भरपूर नाश्ता करून मी अर्ध्या पाऊण तासात हॉटेल बाहेर पडलो. बांद्रा सर्कल जवळ पायी फिरून मी काही टिकाऊ खाद्यपदार्थांची खरेदी केली. नित्योपयोगी गरजेच्या वस्तूही घेतल्या आणि पार्किंग लॉटमध्ये येऊन मर्सिडीज बाहेर काढली. पुढच्या क्षणी ड्रायव्हर जगतापला भेटण्यासाठी गाडी चेंबूर मार्गे देवनारच्या दिशेने घेतली. मी राजवीर सरींचा नवा ड्रायव्हर अशी माझी ओळख जेव्हा मी जगतापला करून दिली तेव्हा तो माझ्याकडे विस्फारित नजरेने बघत राहिला. राजवीर सरींकडे जेव्हा मला ड्रायव्हरची नोकरी मिळाली तेव्हा मी देखील खुश झालो होतो, पण त्याहीपेक्षा मला अधिक आनंद नोकरी सोडल्यावर मिळाला. चहाचा कप माझ्यासमोर ठेवत तो म्हणाला, पण ही नोकरी कायम टिकेल असं वाटत नाही. मी चहाचा घोट घेत उत्तरलो, तू आठवडाभरच तिथे टिकशील. तूच काय, पण दुसरं कोणी तिथे जास्त टिकू शकत नाही, जगताप म्हणाला. मला समजलं नाही तू काय म्हणतोयस ते. काय वाईट आहे तिथे? त्या भटक भवानीला भेटशील तेव्हा कळेल तुला मी असं का म्हणतो ते. भटक भवानी म्हणजे ती राजवीरची बायको? तिची माझी भेट झाली आहे. तिचं म्हणणं आहे की बंगल्यात माझी काही गरज नाही म्हणून. हो ना, मग यातच काय ते समजून जा. मला सुद्धा तिनं हेच समजावलं होतं. तरी मी त्या नोकरीत राहायचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला माहितीये? त्या धूर्त लबाडबाईने माझ्यावर चोरीचा आळ टाकून मला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था केली होती. जगतापचं बोलणं ऐकून मला झटकाच बसला. काय केलं तिने? नकळत माझ्या तोंडून प्रश्न विचारला गेला. अरे अगदी सोपी युक्ती. पेट्रोलचं बिल देण्यासाठी म्हणून मला तिनं 100च्या 5 नोटा दिल्या. मला आश्चर्य वाटलं आणि त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली. कारण पेट्रोलच्या बिलासाठी नेहमी सरीन साहेब मला पैसे देत असत. त्या नोटा मी मुद्दामून निरखून पाहिल्या. माझी शंका खरी ठरली. त्या नोटांवर विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या होत्या. तिचा डाव माझ्या लक्षात आला. मी त्या नोटा सरळ जाळून टाकल्या. त्यानंतर पोलीस आले. त्यांनी माझी आणि माझ्या राहत्या घराची कसून झडती घेतली, पण अर्थातच त्यांना काही सापडलं नाही. पोलिसांच्याही लक्षात आलं की मी निर्दोष आहे म्हणून. त्यांनीच मला सांगितलं की मोहिनी सरींनी माझ्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
त्या क्षणी मी माझा बाळबिस्तारा बांधला आणि राजवीर सरींचं घर आणि त्याची नोकरी सोडली. जगतापच्या आवाजात भीतीयुक्त चीड असल्याची मला जाणवली आणि मला आठवलं, मलाही तिनं काल रात्री 100च्या नोटा देण्याचा प्रयत्न केला होता. ती आपल्या पतीसाठी ड्रायव्हर नोकरीच का ठेवत नाही किंवा का ठेवू देत नाही? मी जगतापला विचारलं. ड्रायव्हर सोड, ती तर घरात एक साधा नोकरी ठेवू देत नाही. गेल्या 3 महिन्यात तिनं एक एक करून सर्व नोकरांना काढून टाकलंय, अक्षरशः घालून दिलंय म्हणणार. ती म्हणते सरींजवळ पैसा नाहीये. मला नक्की माहिती नाही, पण पैसा नसल्यामुळेच ती नोकरांना काढून टाकत असावी. मला एक सांग जगताप, त्या राजवीर सरींची ही श्रीमंती चालते कशावर? श्रीमंती चालते? अरे नाही, श्रीमंती चालत कशावर होती ते विचार. एकेकाळी तो एक श्रीमंत नावाजलेला चित्रपट निर्माता होता. आता तो एकदम पूर्ण डबघाईला आलाय. रोज सकाळी टर्नर रोडच्या ऑफिसमध्ये मात्र न चुकता जाऊन बसतो. कोणी भेटायला येत नाही, ना हा कोणाकडे जातो, ना कसला व्यवहार करतो. नुसता माशा मारत बसलेला असतो. तो दुसरा धंदा का करत नाही? कसा करणार? धंदा करण्यासाठी म्हणजे नवीन दुसरा धंदा करण्यासाठी विचार करायला उसंत पाहिजे. झोप येईपर्यंत तर हा दारूच पीत बसतो. तो तसा नशीबाज व्हायला ही हरामखोर हडळक कारणीभूत आहे. राजवीर साहेब तर तिच्या सौंदर्यानं पागल झालेले. मी असं ऐकलंय, लग्न झाल्यापासून दोघं कधीच एकत्र एका बेडवर झोपलेले नाहीत. म्हणजे तो नाही झोपला तिच्याबरोबर. जगतापनं राजवीर सरींचं वैवाहिक जीवन काहीच उघड केलं. तुला काय माहिती आणखीन त्या हडळीबद्दल, म्हणजे मोहिनी सरींबद्दल? मी शक्यतो कुतूहल आणत विचारलं. मला एवढंच माहिती आहे की तो स्वतःला दारूत बुडवत चाललाय आणि त्याची खरी आर्थिक परिस्थिती जेव्हा त्याच्या घेणेकऱ्यांना कळेल तेव्हा ते त्याला रस्त्यावर आणून सोडतील. 3 महागड्या गाड्या आहेत त्याच्याजवळ. 3 गाड्या काय घेऊन बसलायस? तो तर डोक्यापासून पायापर्यंत कर्जात बुडलाय. तू बघशील येत्या काही महिन्यातच घेणेकरी त्याचे लांडग्यासारखे लचके तोडायला येतील. जगतापनं आपल्या जवळील सिगरेटचं पाकिट माझ्याकडे सरकवत म्हटलं. मी एक सिगरेट काढून ओठात अडकवली आणि शिलगावली. तुला पगार तरी वेळेवर मिळत होता का? हो, पण मागितल्यावर. राजवीर जेव्हा प्यालेला नसतो तेव्हा तो खरोखरच सज्जन गृहस्थ असतो. पण या देखण्या नागिणीने, दुष्ट हडळीने त्याची वाट लावून टाकली. एक गोष्ट अजून माझ्या लक्षात येत नाही की राजवीर जवळ पैसा नसताना सुद्धा ती त्याला अजून चिटकून कशी आहे? तिला त्याच्याकडून नेमकं काय हवंय? जगतापचा हा प्रश्न मनात ठेवून मी सिगरेट संपवली आणि त्याचा निरोप घेऊन निघालो. गाडी चालवता चालवता निश्चय केला की मोहिनीला आपल्या नवऱ्यापासून, राजवीर सरींपासून काहीतरी हवंय. ते कोणत्याही परिस्थितीत आपण जाणून घ्यायचं. मी आधी जिथे राहत होतो त्या माझ्या राहत्या जागेकडे जाण्यासाठी मर्सिडीज धारावी ब्रिजकडे मी वळवली. माझं तिथं सामान मला राजवीर सरींच्या राजवीर विलाच्या गॅरेजवरील त्या खोलीत आणायचं होतं. डोक्यात एकच प्रश्नाने फेर घातला होता. लवकरच दरिद्रीनारायण होऊ पाहणाऱ्या राजवीरकडून मोहिनीला काय हवं असेल?